नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नसते, माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी व्हायची, असं कधी काळी बोललं जायचं. पण आता कुत्रा माणसाला चावला ही साधी नाही, हेडलाईनची बातमी बनली आहे प्रेक्षक हो. कारण मुंबईवर झालेल्या 2 दहशतवादी हल्ल्यांमध्ये जितके मृत्यू झाले नाहीत त्यापेक्षा जास्त मृत्यू कुत्रे चावल्यानं झालेत. 1993च्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये 257 जण ठार झाले होते, तर 26/11च्या हल्ल्यामध्ये 164 निरपराध बळी गेले. मात्र 1994 पासून गेल्या 22 वर्षात कुत्रे चावल्यानं 429 जणांचा मृत्यू झालाय, तर 13 लाखाहून अधिक लोक जखमी झालेत. 2015 मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी 46,000 लोकांना कुत्रं चावलं. 5 जणांचा या श्वानदंशामध्ये मृत्यू झालाय. मुंबई महानगरपालिकेनं सुप्रीम कोर्टामध्ये ही धक्कादायक माहिती दिली आहे. एकीकडे कुत्र्यांचा हा वाढता उपद्रव रोखताना मुंबई महापालिकेला घाम फुटलाय, तर दुसरीकडे कुत्र्यांच्या बाजूनं विविध सामाजिक संस्थांनी कोर्टाचं दार ठोठावलं. भटक्या कुत्र्यांचं लसीकरण करा आणि योग्य पद्धतीनं निर्बीजीकरण करा असे कोर्टानं आदेश दिलेत. पण केवळ असे आदेश देऊन खरंच कुत्र्यांचा हा उपद्रव थांबेल का? सामान्य लोकांना भटक्या कुत्र्यांचा किती त्रास होतो हे रात्री अपरात्री कामावरून घरी परतणाऱ्या, पहाटे लवकर कामावरती जाणाऱ्या किंवा मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना विचारा. ते तुम्हाला खरी वस्तुस्थिती सांगतील. 4 पायांच्या या दहशतवाद्यांची लोकांना एवढी धास्ती आहे की अनेक जण जीव मुठीत घेऊन चालतात. कुत्र्यांच्या भीतीनं लहान मुलं सोसायट्यांमध्ये खेळायलाही घाबरतात. वयोवृद्ध माणसं घराबाहेर पडेनाशी झाली आहेत, असं अनेक ठिकाणी घडतंय. कुत्र्यांच्या बाजूने लढणाऱ्या सेवाभावी संस्थांना या त्रासाची खरंच जाणीव आहे का? कुत्र्यांच्या या उपद्रवावरती नेमका उपाय काय? केवळ निर्बीजीकरण करून ही समस्या सुटणार आहे का? आणि कुत्र्यांपासून नागरिकांना वाचवण्याकरता नेमकं काय करायला हवं? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध आपण घेऊयात खास रोकठोकमध्ये. सोडलंय तर चावत. रोकठोकमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेक्षक हो. अनेकांच्यासाठी हा अत्यंत गंभीर विषय. खरं तर ज्यांच्या घरातली लहान मुलं या श्वान हल्ल्यामध्ये दगावली आहेत किंवा जे श्वानदंशामध्ये जखमी झालेत, श्वान मागे लागल्यानं मोटरसायकलवरून पडून ज्यांचा अपघात झालाय, त्यांना विचारा या सगळ्या विषयाची गांभीर्य किती येते. आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये चर्चा करता मान्यवर आहेत, त्यांची ओळख आपण करून घेऊयात. माझ्याबरोबर डॉक्टर आशिष सुतार आहेत, ते पेटा या संस्थेचे, पेटा इंडियाचे ते प्रवक्ते आहेत. आशिषजी, स्वागत आपलं या चर्चेमध्ये. माझ्याबरोबर ठाण्याच्या आमच्या स्टुडिओमधून सत्यजित शाह आहेत. सत्यजित शाह सामाजिक कार्यकर्ते आहेत. सत्यजितजी, स्वागत तुमचंही. पुण्याच्या आमच्या स्टुडिओमधून पद्मिनी स्टंप आहेत, श्वानप्रेमी, आणि डॉक्टर रवी कसबेकर आहेत, श्वानप्रेमी पुण्याहून. डॉक्टर साहेब आणि पद्मिनीजी, आपल्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे चर्चेमध्ये. थोड्याच वेळात नागपूरचेही गेस्ट आपल्याबरोबर आले आहेत. नागपूरच्या आमच्या स्टुडिओमधून डॉक्टर गजेंद्र महल्ले आहेत, पशुवैद्यकीय अधिकारी आहेत ते नागपूर महापालिकेचे. डॉक्टर साहेब, आपलंही स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करूयात. सत्यजित शाह, सुरुवातीला मी आपल्याकडे येतो. या सगळ्या विषयाचं गांभीर्य किती आहे? श्वानदंशानं, श्वान हल्ल्यानं ज्या लोकांना क्षती पोहोचलेली आहे त्यांच्याकरता तर हा मुद्दा गंभीरच आहे, पण सर्वसामान्य माणूस जो मॉर्निंग वॉकला बाहेर येतो, रात्री उशिरा घरी येतो, तो दहशतीत आहे का कुत्र्यांच्यामुळं? तुम्ही सांगितलेलं अगदी बरोबर आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर, हा म्हणे तुम्ही शीर्षक जे दिले तेच अतिशय व्यवस्थित दिलेलं आहे. मी ठाण्याची एक गोष्ट सांगतो. यातली कुठलीही आकडेवारी चुकीची नाही आहे. ठाण्यात दररोज 30 जणांना श्वानदंश होतो. याच पद्धतीने जर आपण भारतात रोज 1,41,000 व्यक्तींना श्वानदंश होतो. एका श्वानदंश झालेल्या व्यक्तीला अंदाजे 3,000 रुपये खर्च येतो. त्यानंतर त्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे जाणं, हॉस्पिटलकडे जाणं, त्यांच्याकडे औषधं नसणं, हे सगळे त्रास तर भरपूर असतात. पण श्वानदंशाच्या ज्या घटना घडतात त्यातल्या 80% घटनांमध्ये 3 ते 8 या वयोगटातली मुलं असतात. त्या मुलांना धड सांगताही येत नाही आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर मानव जर कोणाला चावला तर त्याचा फोर्स किंवा त्याचा जोर असतो तो 150 PSI, पाऊंड स्क्वेअर इंच. पण जेव्हा कुत्रा चावतो त्याचा जोर असतो 550 पाऊंड स्क्वेअर इंच. यावरून तुम्हाला त्या श्वानदंशाची
तीव्रता कळून येईल. हा श्वानदंश हा अतिशय भयानक, म्हणजे खरोखर भयानक गोष्ट आहे. खरं. डॉक्टर आशिष सुतारे आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर साहेब, या सगळ्याला नेमके काय उपाय आहेत? श्वानप्रेमी या सगळ्याला विरोध करतात. पालिकांकडे संसाधनं बऱ्यापैकी असतात, पण अनेक पालिका अशा आहेत ज्यांच्याकडे संसाधनं नाही आहेत. काय पेटा इंडियाचं मत आहे या सगळ्याच्या संदर्भामध्ये? हा प्रश्न गंभीर आहे हे तर आता आकडेवारीनिशी समोर आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने 11 मार्च 2016ला परत एकदा हा निर्णय घेतला की जे आपण निर्बीजीकरण करतोय, महापालिका जिथे जिथे राबवत आहेत, जवळजवळ एक 70 महापालिकेमध्ये हा प्रोग्राम सुरू आहे. आणि 2009 अशाच केस सर्वोच्च न्यायालयात गेली होती. 2009 जानेवारीला हा एक निर्णय, तसाच एक निर्णय झाला. आणि बऱ्याचशा ज्या संघटना आहेत त्यांनी सांगितलं की सोल्युशन काय, कारण कुत्रे मारून, म्हणजे पूर्वीच्या दिवस, म्हणजे जे एक कुत्री मारली जात होती, कुत्रे मारायचे. आणि त्याच्यामध्ये तेव्हा हे लक्षात आलं की कुत्रे इलेक्ट्रिक्युशन किंवा विजेचा धक्का देऊन त्यांना मारलं जायचं. पण ती जी मारणं हे अमानवीय होतं. आणि शास्त्रीयदृष्ट्या 1990 साली काय झालं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे आणि वर्ल्ड सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ ॲनिमल्स, ह्या संस्थेने एक सायंटिफिक, एक शास्त्रीय आणि मानवीय पद्धतीने हा कुत्र्यांच्या पॉप्युलेशनवर आपण कसं कंट्रोल करता येईल याच्यासाठी त्यांनी हे निर्बीजीकरण सुचवलं. पण आता तसं मारलं जात नाही, पण आता निर्बीजीकरण करायचं असं कोर्ट सांगतं. पण ते निर्बीजीकरण नीट होतं का? प्राणीप्रेमी संस्थेचे प्रवक्ते म्हणून तुम्हाला काय वाटतं? माणसाचा जीव आहे तितकाच महत्वाचा नाहीये का? नाही, नक्कीच महत्वाचा आहे. बेसिकली तुम्ही जर बघितलं, आज मुंबईत जर तुम्ही एक बघितला सर्वे, तर जवळजवळ 95,000 संख्या आहे बृहन्मुंबईत, जो 2014 साली सर्वे झाला होता. आणि त्याच्यात 70% पॉप्युलेशन आपण इफेक्टिव्हली आपण केलेलं आहे, त्याच्यामध्ये कंट्रोल केलेलं आहे. स्टरलाइज म्हणजे त्यांचं निर्बीजीकरण झालेलं. हल्ल्यांची संख्या इतकी मोठी आहे, हे गंभीर नाही का? मग त्या 30% जे राहिलेले आहेत डॉग्स, किंवा इफेक्टिव्ह जसं SOP आहे, म्हणजे जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाने सांगितले की 90% जर तुम्ही मादी कुत्रे मादींचं तुम्ही जर निर्बीजीकरण केलं तर हा प्रोग्राम तुम्ही सक्सेसफुली, आणि त्याच्याबरोबरच तुम्ही लसीकरण करताय. जे कुत्रे पिसाळणारा जो रोग असतो रेबीज, त्याच्याबरोबर तुम्ही तो होऊ नये किंवा त्याचा प्रादुर्भाव होऊ नये चावल्यामुळे, तेही आपण करतोय. पण हे जे रिसोर्सेस आहेत, आता सर्वोच्च न्यायालयाने पण हेच सांगितलंय की तुम्ही हे जे लोकल अथॉरिटी आहे त्यांनी ॲनिमल वेलफेअर जे ऑर्गनायझेशन्स आहेत, जे NGOs आहेत किंवा कम्युनिटी जे ग्रुप्स आहेत, सोसायटीज आहेत किंवा ग्रामपंचायत आहे, यांच्या बरोबर हा तुम्ही मिळून हा प्रोग्राम आपण तुमच्याकडनं आणखी जाणून घेऊयात की प्राणीप्रेमी संस्था म्हणून जेव्हा पेटा काम करते तेव्हा नेमक्या या सगळ्या प्रक्रियेकडे बघताना काय अडचणी येतात, काय नेमकी प्रॅक्टिकल परिस्थिती आहे, आत्ताची ग्राउंड रियालिटी काय आहे, त्याबद्दल आपण तुमच्याशी बोलूयात. पण डॉक्टर रवी कसबेकर, मी आपल्याकडे येतो. श्वानप्रेमींचं या सगळ्या आकडेवारीकडे पाहिल्यानंतर काय मत आहे? हे खरंच गंभीर आहे असं वाटत नाही का? आणि अशी परिस्थिती का ओढवली असं वाटतं आपल्याला? आपला हे जे कुत्र्यांचा प्रॉब्लेम आहे हा आपलाच प्रॉब्लेम आहे, हा कॉमन माणसाचा प्रॉब्लेम आहे. आणि कॉमन माणसाने त्याला सहकार्य करून जर आपण कॉर्पोरेशनला किंवा गव्हर्नमेंटला मदत केली तर आपण बरेच काही याच्यातले मार्ग काढू शकतो. जसं आपल्याला जगाला हे आहे तसंच कुत्र्यांना सुद्धा जगायचा हक्क आहे. आणि देवाने मग आपल्याला त्यांना वाईल्ड ॲनिमलमध्ये का नाही टाकलं, आपल्याजवळ का टाकलं, हा एक भाग आहे. त्यामुळे आपण जर त्यांच्यासाठी जर गोष्टी केल्या, नीटपणे प्लॅन करून जर केल्या, तर हे सगळे प्रॉब्लेम्स सुटायला काही प्रॉब्लेम येणार नाही. आपणच त्यांना मारत असतो, आपणच त्यांना त्रास देत असतो. रस्त्यावर बसलेले असताना जाता येताना लात मार, दगड मार, अंगावर गाडी घाल, आवाज करून त्यांना हे कर, मग त्यांना ते इरिटेट होतं आणि ते आपल्यावरती येतं. त्यांना माहिती नाही की आपण जेंटलमन आहोत का, आपण ती लोकं आहेत. आता मी एवढे लोकांना खायला घालतो, एवढे कुत्र्यांना खायला घालतो, बोटावर मोजण्या इतकी कुत्री अंगावरती उड्या मारून प्रेमाने येतात. पण बाकीची बाजूला उभे राहतात. जेवण टाकल्यानंतर ते म्हणतात, म्हणजे मनातमध्ये म्हणतात की ते जेवण टाका आणि तुम्ही बाजूला मग खातो. कारण त्यांना भीती वाटते की मी जेवण देऊन त्यांना मारीन का.
तर प्रॉब्लेम हा आपण सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला संपवायचा असेल तर आपल्याला महानगरपालिकेला आणि गव्हर्नमेंटला डायरेक्टली आपल्याला हेल्प करणे आवश्यक आहे. याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे आपण कचरा टाकतो, घरातला कचरा काढायचा आणि दुसरीकडे टाकायचा आणि महापालिकेला सांगायचा तो कचरा उठवा. त्यापेक्षा आपण कचरा न करणं किंवा बाहेर न टाकणं हे त्याच्यामध्ये जसं त्याचं हेल्प करण्यासारखं आहे महानगरपालिकेमध्ये, तसंच कुत्र्यांना सुद्धा आपण help या करणं सगळ्यात हे महत्त्वाचं आहे. महानगरपालिकांना मदत करावी, स्वच्छता ठेवावी, जेणेकरून भटक्या कुत्र्यांना कचऱ्याच्या ठिकाणी बाकी इतर ठिकाणी ते जाणार नाहीत, तिथे काही घटना होणार नाहीत. आपलं हे म्हणणं अगदी बरोबर आहे. पण सत्यजित शाह, हे पटतं का आपल्याला की लोक कुत्र्यांना त्रास देतात म्हणून कुत्रे लोकांना चावतात, हे पटतं का? कुत्रे लोकांना चावतात हे अतिशय चुकीचं आहे. आता मी माझ्या गाडीखाली एक कुत्रा आला होता, तर मी काही कुत्र्याला त्रास दिला नव्हता. महामार्गाने मी नाशिकला जात होतो, त्या माझ्या गाडीखाली कुत्रा आला, मी नशिबानी वाचलो. विमानतळावर कुत्रे येतात. आता अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आलेले, त्यांच्या कॉन्वॉयमध्ये कुत्रा शिरलेला. संसदेच्या इथे कुत्रे आहेत याची छायाचित्र आहेत. हे अगदी चुकीचं आहे. आणि कुत्रे बाहेर घाण टाकल्यामुळे कुत्रे जास्त होतात, हे सगळं चुकीचं आहे. मी असे किती श्वानप्रेमी दाखवू किंवा किती प्राणी मित्र दाखवू जे कुत्र्यांना अपचन होईपर्यंत खाऊ घालतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.